महत्वाचं आहे. मी विनंती करतो, संस्कार चांगले करा, एकमेकांना सहकार्य करा, धावून जा. गावाची जर प्रगती करायची असेल तर तुम्ही आम्ही संघटित आलो पाहिजे. एकटा काय मला काही करू शकत नाही, आमची संघटना हे जर आले नसते मी कार्यक्रम करू शकलो नसतो. पण संघटन कसं असलं पाहिजे, कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. सगळ्यात अगोदर तुम्हाला आम्हाला वैचारिक दृष्ट्या परिपक्व होणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपलं जगण्याचं एम काय हे ठरवणं अतिशय महत्वाचं आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, गावामध्ये जर गटतट असतील तर प्रगती करायला कठीण जाते. आता आमचं समजा ग्रुप आहे, यायचं जर नाही जमलं आमच्यासोबत तर अर्ध्या कार्यक्रमातून उठून पडतील, गाडीमध्ये जाऊन बसतील. आणि हे गाडीमध्ये जाऊन बसले तर आम्ही यायले उमरेडमध्ये चाय प्यासाठी उतरवून आम्ही नागपूरला पडू. म्हणजे नुकसान यायचंही होईल, नुकसान आमचं. जर आपल्याला प्रगती करायची आहे, सगळ्यात अगोदर वैचारिक दृष्ट्या परिपक्व होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि संघटन कसं असलं पाहिजे, 2 मिनिटाचं उदाहरण तुमच्या पुढे मांडतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला ससानी कासव माहितीये का मुलींनो? तुम्ही ते कथा ऐकलं का? ससानी कासवाची 2 लागते, दोघे जण, दोघांची काय लागते? रेस, शर्यत. त्या शर्यतीमध्ये कोण जिंकते? हा, कासव. ससा काय करत राहते मग? झोपते. आता मला नेमकं काय म्हणायचं हे समजून घ्या. नेहमी चपळ गतीनं धावणारा ससा, ज्याला वाटते माझ्या अंगात ताकद आहे, मेरे पास सब कुछ है, मैं कुछ भी कर सकता हूँ, हा चपळ गतीनं पडत 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 निघतो. पण त्याचा कॉन्फिडन्स एवढा वाढतो की त्या गडबडीमध्ये गांजर मुला खाऊन झोपतो. आणि त्या शर्यतीमध्ये कोण हरतो? ससा हरतो, कासव जिंकतो. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. मला जी कथा माहिती आहे ती पुढची कथा माहिती आहे, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता काय होते, सशाला एवढं बेकार वाटते, अस्वस्थ वाटते की आपण सतत जिंकणारा माणूस आता आपण हरलो, आता आपण पुन्हा शर्यत घेतली पाहिजे. म्हणून ससा कासवाकडे जातो आणि कासवाला म्हणतो, बघ कासवा, आता तू जिंकला, आता आपण पुन्हा शर्यत घेऊ. आता झालेल्या चुकांपासून शिकणं हे सशाकडून शिकण्यासारखं आहे. पण कासव जो असतो हा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये येतो. आता हा म्हणतो, तू म्हणशील तसं करू, आताच तर मी तुला हरवलं, आता काय तू जिंकणार आहे. हा लगेच होकार देतो. दोघांची शर्यत चालू होते आणि ठरल्याप्रमाणे ससा सुसाट वेगाने नियोजन करतो. सुसाट वेगाने पळत 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 निघतो. जेव्हा आपल्याला ध्येय मिळत नाही तेव्हा ससा मात्र थांबत नाही. त्या शर्यतीमध्ये कोण जिंकतो? ससा, आणि कासव हरतो. आता 2 शर्यती झाल्या, एकदा कोण जिंकला? कासव, एकदा ससा. आता कासवाला असं वाटतंय, ट्राय अगेन अँड अगेन, एकदा मी जिंकलो होतो, यांना पुन्हा शर्यत घ्यायला लावली, आता हा जिंकला, आता पुन्हा मी शर्यत घेतली पाहिजे. पण याला कळून चुकते मी स्वतःच्या ताकदीवर जिंकू शकत नाही. म्हणून हा युक्तीचा वापर करतो आणि काय करतो, सस्याकडे जातो आणि सस्याला म्हणतो, बघ सस्या, पहिल्यांदा मी जिंकलो होतो, आता तू जिंकला, आता आपण पुन्हा शर्यत घेऊ. पण एक अट घालते की एकाच मार्गाने जाऊ जाऊ आपण बोर झालो. आता यावेळी आपला शर्यतीचा मार्ग बदललेला असेल. हा म्हणतो, तू युपीतून ने, बिहार मधून ने, सेव मधून ने, तारण्यामधून ने, कोळी मधून ने, मांडर मधून ने, पचखेडी मधून ने, कुठूनही ने, पण जिंकेल मात्र मी. दोघांची शर्यत चालू होते. ससा सुसाट वेगाने पळत पळत निघतो, पण मार्ग बदललेला असतो आणि मधात येते आडवी नदी. त्या नदीमधून काही याने पोहता येत नाही. चॅपचॅप चॅपचॅप डोक्या मारते, तिथंच थांबते. माग कासव हळूहळू हळूहळू येतो, नदी पार करतो, याला चिडवतो, आतापर्यंत लेखा लवत होता, आता जिंकले का नाही तुम्ही, आणि पुढे निघून जातो. ती शर्यत कोण जिंकतो? कासव जिंकतो. आता कासवाने किती शर्यती जिंकल्या? 2. ससाने किती जिंकल्या? 1. मग ससा थांबणार आहे का पुन्हा? ससा पुन्हा कासवाकडे जातो आणि कासवाला म्हणतो, बघ कासवा, आपण पुन्हा शर्यत घेऊ. पण यावर कासव जे सस्याला उत्तर देतो, मला असं वाटते ते उत्तर जरी तुम्ही समजू शकलात तर नक्कीच हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मला वाटेल. ऐका उत्तर कासवाचं. कासव सस्याला म्हणते, बघ सस्या, तू आणि मी
दोघंही एका जंगलात राहणारे प्राणी आहोत. एकच गाव आहे आपलं, तुझ्या बाजूला माझं राहणं आहे. आपण दोघे जर आपसात भांडत राहिलो तर प्रगती तुझी होणार नाही, प्रगती माझी होणार नाही. पण आपली शर्यत आपसात नाही रे, आपल्याला जगाला जिंकायचं आहे. आणि जगाला जर जिंकायचं असेल तर एक काम करू तशा, जेव्हा जेव्हा जमिनीवर धावायचं असेल तेव्हा तेव्हा तू मला आपल्या पाठीवर घे, आणि जेव्हा जेव्हा नदी आडवी तेव्हा तेव्हा मी तुला आपल्या पाठीवर घेईन. जगातली एकही ताकद राहणार नाही जी आपल्याला हरवू शकेल. आपल्याला जे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं, संगम शरणम, एक ते ताकद आहे. आपल्याला गावाच्या विकासासाठी एकत्रित यावं लागणार आहे. देशाच्या भल्यासाठी आपण पाहतो जाती जाती धर्मामध्ये दंगे उडाले, धर्मामध्ये भांडणं उडाले, लोक विखुरले उडाले. अनेक लोक सांगतात या धर्माला त्या धर्माचा धोका आहे, या देशाला त्या देशाचा धोका आहे. पण मला असं वाटते तिजोरी को चोरों से नहीं पहरेदारों से धोखा है, तिजोरी को चोरों से नहीं पहरेदारों से धोखा है, और देश को दुश्मनों से नहीं तो भारत के ही कुछ गद्दारों से धोखा है. भारतातल्याच काही क्षेत्रामध्ये तुम्हाला आम्हाला लुटण्याचं काम केलं, म्हणून तुकडोजी महाराज सांगतात की खरं काम करा. सच काम किया जग में जिसने